ठेवणार आहे. तर सद्गुरूच्या दरबारात आपण येऊन एक शून्य बनून राहायचं आहे. फक्त गुरुला आपण काही नाही मागायचं. सद्गुरू सर्व अंतर्यामी आहे. हे एक शून्य बनून आपण जीवन जगूया असं म्हणून मोठ्या प्रेमाने बोला. सुंदर असा भाव ठेवला सत्संगजी. जशी दासने अरदास प्रार्थना केली होती परमादरणीय शारदा यादवजी सुंदर अशा विचारासाठी, तदनंतर दास अरदास प्रार्थना करेल परमादरणीय तुकाराम आटपाटकरजी सुंदर अशा गीत अथवा अभंगासाठी. प्रेम आणि बोलूया. सत्संगची प्रेमाने बोला. बघा सत्संगची पाठीमागच्या रविवारी 20 तारखेला सुंदर असं भव्य असं सत्संगची रक्तदान शिबिर पार पडले सत्संगची. तर बघा सत्संगची ते जे मानव मात्रेचं महान कार्य होतं त्यामध्ये सत्संगची प्रत्येकानं तनानं मनानं सत्संगची प्रत्येकानं आपापल्या परीने सुंदर सेवा केली सत्संगची. सेवा तर बहिणींचं महापुरुषांचं तर कौतुक करावं तितकं थोडं सत्संगची. कारण सत्संगची ज्यांची तब्येत ठीक नव्हती ते सुद्धा सत्संगची दिवसभर सत्संगची अगदी उत्साहानं प्रत्येक सेवा बहिणींनी महापुरुषांनी सेवा केली सत्संगची. तर बघा सत्संगची सेवा केव्हा मिळते, जेव्हा गुरु आमच्यावर खुश होत असतो तेव्हा आम्हाला सेवा मिळत असते सत्संगची. मग सत्संगची कारण सुंदर गीत आहे सत्संगची. आपल्या सर्वांना माहित आहे की सत्संगची सेवा करावं सेवा पुण्याईचा ठेवा सांगे सद्गुरु हीच खरी देवपूजा. सत्संगची सद्गुरूला कुठली सेवा आवडते सत्संगची. जसे की सत्संगची रक्तदान शिबिरला जे पण महात्मा माता बहिणी ब्लड डोनेट करणार होते सत्संगची त्यासाठी सत्संगची जुनी मासिक गोळा करायची होती सत्संगची. आणि त्या जुन्या मासिकामध्ये सत्संगची एक सुंदर असं मासिक परमादरणीय तुकाराम आटपाडकर महात्माजी सत्संगची दुकानात दिलं होतं सत्संगची. आणि ते मासिक सत्संगची डिसेंबर महिन्यातलं 2015 सालचं आहे सत्संगची. आणि सत्संगची त्या पूर्ण मासिकामध्ये संपूर्ण सेवेचा उल्लेख आहे सत्संगची. प्रत्येक लेख आणि लेख सेवेवर आधारित आहे सत्संगची. त्यात एक सुंदर असं उदाहरण सत्संगची दासीच्या वाचनात आलं की जसं सत्संगची एक राज्य असतं आणि त्या राज्यामध्ये एक राजा असतो आणि सर्व प्रजा गुण्या गोविंदाला नांदत असते. आणि त्यामध्ये ते एक सुंदर असा कारागीर असतो. कारागीर म्हणजे तो जो सुंदर सुंदर घर बनवत असतो तो असतो सत्संगची. आणि तो इतका हुशार आणि इतका खुशाल असतो ना की तो त्याला जे पण काम दिलेलं असतं तो अगदी 8-10 दिवसामध्ये ते काम पूर्ण करत असतो सत्संगची. आणि त्याच्या कामाची ख्याती आसपासच्या राज्यामध्ये पसरलेली असते. आणि सत्संगची असं दिवसामागून दिवस जात असतात आणि त्याचं वय पण होत चाललेलं असतं. आणि तो सत्संगची जेव्हा 50 ओलांडतो त्याला सत्संगची त्याला ते सत्संगची कार्य होत नाही. त्यावेळेला तो राजाला म्हणतो की राजा तुम्ही मला आता आज्ञा द्यावी कारण आता माझं शरीर थकत चाललेलं आहे आणि मला आता इथून हे कार्य होणार नाही म्हणतो. त्यावेळेला सत्संगची राजा म्हणतो ठीक आहे तुला मी आज्ञा देतो पण म्हणतो की माझी एक इच्छा आहे की एक तू शेवटचं काम करावं म्हणतो सत्संगची. त्याला तो जो कारागीर आहे म्हणतो ठीक आहे तुमची इच्छा असेल तर मी एक शेवटचं काम करतो. आणि मग राजा म्हणतो त्यानंतर तुला मग मी आज्ञा देतो म्हणतो सत्संगची. मग काय होतं की सत्संगची त्याला राजा काय करतो एक लाकडाचा महाल बनवायला लावतो. मग लाकडाचा महाल म्हटल्यानंतर कारागीर कुशल असतो तो म्हणतो ते काय मी 8 दिवसात बनवीन म्हणतो सत्संगची. आणि ज्यावेळेला तो महाल बनवायला घेतो त्यावेळेला त्याच्या मनाचा भाव चेंज होतो, मनाचा भाव बदलतो सत्संगची. त्याला काय वाटतं की आता हे काम केल्यानंतर मी आता राजाचा निरोप तर घेणार आहे मग हे काम मी 8 दिवसात कशाला पूर्ण करायचं म्हणतो सत्संगची. आणि तो काय करतो टंगळमंगळ करतो सत्संगची. काय करतो टंगळमंगळ करतो म्हणजे त्याचं मन नसतं त्याच्यामध्ये. कारण त्याला माहित असतं की हे काम केल्यानंतर मी राजाचा निरोप घेणार आहे माझ्या सेवेत मी निवृत्त होणार आहे सत्संगची. तो काय करतो अगोदरची जशी कामं तो मन लावून करत असतो तसं ते महल तो मन लावून बनवत नाही. जे 8 दिवसाचं काम असतं त्याला तो तब्बल 1 महिना लावतो सत्संगची. का तर मनाचा भाव चेंज झालेला असतो त्याच्या. मग 1 महिन्यानंतर ते सुंदर महाल बनवून होतं. आणि जेव्हा राजाला दाखवण्यासाठी तिथे नेलं जातं महल बघून राजा खुश होतो आणि म्हणतो की सत्संगची 8 दिवसात बनवायचं महल तू 1 महिना लावला तरी पण ते महल तू सुंदर बनवला आहेस म्हणतो सत्संगची. आणि राजा काय करतो ते महल त्या कारागिरालाच देतो. काय करतो त्या कारागिरालाच देतो ते महल सत्संगची. मग त्यावेळेला सत्संगची तो जो कारागीर असतो त्याच्या मनामध्ये पाल चुकचुकते की तो म्हणतो हे जर मला अगोदर माहिती असतं
तर मी अगदी मन लावून ते महल मी बनवलं असतं म्हणतो सासंगजी. खरोखर सासंगजी विचार करण्याची गोष्ट आहे सासंगजी. मी जेव्हा सेवा करत असतो सासंगजी, माझ्या मनामध्ये जेव्हा सेवेचा भाव असतो सासंगजी, कुणीही माझ्या मनाची अवस्था कितीही बदलू दे सासंगजी, कारण गुरु त्या क्षणाला माझी परीक्षा पाहत असतो. गुरु बघत असतो सासंगजी. प्रत्येकाला माहिती आहे की इथं सहज काहीच मिळत नाही सासंगजी. फक्त सहज आपल्याला हे ब्रह्मज्ञान मिळाले सासंगजी, पण ज्या भौतिक वस्तू असेल किंवा अन्य काही असेल ते सासंगजी आम्हाला सहज काही मिळालं नाही सासंगजी. कारण प्रत्येक गोष्टीला इथं परीक्षा घेतली जाते सासंगजी. सांगण्याचा भावार्थ हाच आहे की सासंगजी सेवा करत असताना सासंगजी माझ्या मनाची अवस्था डामाडोल झाली नाही पाहिजे सासंगजी. जर कारागिरीने सासंगजी अगोदर जसं सासंगजी मन लावून प्रत्येक जे महल बांधलं, तसंच ते जरी महल बांधलं असतं तर सासंगजी त्याचाच फायदा झाला असता सासंगजी. तद्वतच सासंगजी दासीने मगाशी तसा जिक्र केला की गुरु जेव्हा माझ्यावर खुश होतो त्याला मला सेवा मिळत असते सासंगजी. मग ती सेवा निष्काम निरीक्षित असणं गरजेचं आहे सासंगजी. त्याच्यामध्ये समर्पित भाव असणं गरजेचं आहे सासंगजी. तर या सासंगजी जीवन जगत असताना सासंगजी सत्संग करूया, सेवा करूया, सिमरन करूया सासंगजी, पण सासंगजी निष्काम भावनेनं करूया सासंगजी. प्रत्येक गोष्टीचं श्रेय सासंगजी ह्या सद्गुरूला देऊया, ह्या परमात्म्याला देऊया सासंगजी. तरच जीवनामध्ये आनंदच आनंद आहे सासंगजी. आणि सासंगजी आणि जिक्र करावा वाटतं की सासंगजी प्रत्येक माता बहिणीने महापुरुषांनी सेवादार बहिणीने सासंगजी खूप खूप सुंदर सेवा केली सासंगजी. आणि हा जो सेवेचा भाव आहे सासंगजी तो प्रत्येकामध्ये असाच निरंतर टिकून राहावा सासंगजी. प्रेमाने बोला. सुंदर असा भाव ठेवला सासंगजी. सर्व संत महात्म्यांच्या चरणी दास अरदास प्रार्थना करतोय की शेवटचे 15 मिनिट सासंगजी सत्कार म्हणजे शुभेच्छा देण्यासाठी राखून ठेवलेले आहेत. स्पीकर लिस्ट सुद्धा तयार झालेली आहे. दास सर्वांच्या चरणी अरदास प्रार्थना करतोय. आपले जे विचार असतील सासंगजी ते समर्पक आणि थोडक्यात पण समर्पक भावनेने सासंगजी ठेवूया. जे गीत असतील आधी आणि अभंग असतील सासंगजी ते देखील थोडक्यामध्ये सासंगजी ठेवूया, जेणेकरून सर्व संत महापुरुषांच्या वाणीला सासंगजी तसेच विचार सासंगजी श्रवण करण्यास मिळेल अशीच अरदास प्रार्थना करतोय सासंगजी. जशी अरदास प्रार्थना केली होती परमादरणीय तुकाराम आटपाटकरजी सुंदर अशा अभंग अथवा गीतासाठी, तदनंतर दास अरदास प्रार्थना करेल परमादरणीय अरुण शिंदेजी. प्रेमाने बोला. सद्गुरु सारी खा अस्ता पाठी राखा, सद्गुरु सारी खा अस्ता पाठी राखा, इतराचा लेखा कोण करिया, इतराचा लेखा कोण करिया, हो इतराचा लेखा कोण करिया, इतराचा लेखा कोण करिया. सद्गुरु सारी खासा पाठी राखा, सद्गुरु सारी खासा पाठी राखा, इतराचा लेखा कोण करिया, इतराचा लेखा कोण करिया, हो इतराचा लेखा कोण करिया, इतराचा लेखा कोण करिया. राजियाची कांता काही भीक मागे, राजियाची कांता काही भीक मागे, मनाची या डोके सिद्धी पावे, मनाची या डोके सिद्धी पावे, हो मनाची या डोके सिद्धी पावे, मनाची या
सिद्धी पावे सद्गुरु सारिका असता पाठीराखा सद्गुरु सारिका असता पाठीराखा इतराचा लेखा गुरकरी इतराचा लेखा गुरकरी इतराचा लेखा गुरकरी इतराचा लेखा गुरकरी कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला कल्पतरू तळवटी जो बैसला काय उने आम्हा तयासी सांगा काय उने आम्हा तयासी सांगा हो काय उने आम्हा तयासी सांगा काय उने आम्हा तयासी सांगा सद्गुरु सारिका असता पाठीराखा सद्गुरु सारिका असता पाठीराखा इतराचा लेखा कोण करी इतराचा लेखा कोण करी हो इतराचा लेखा कोण करी इतराचा लेखा कोण करी ज्ञानदेव म्हणे तरी लो ज्ञानदेव म्हणे तरी लो आता उद्धारिलो गुरुकृपे आता उद्धारिलो गुरुकृपे हो आता उद्धारिलो गुरुकृपे आता उद्धारिलो गुरुकृपे प्रेमाने बोला धन्यवाद सुंदर असं गीत ठेवलं. तुम्हा आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी परमादरणीय ब्रँचमुखी संदीप साळुंके जी विराजमान होत आहे. सद्गुरु माता दीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की जय जय. प्रेमाने बोलूया. जशी अरदास प्रार्थना केली होती परमादरणीय अरुण शिंदेजी सुंदर अशा विचाराची सेवा घेतील. तदनंतर दास अरदास प्रार्थना करेल परमादरणीय बाळासाहेब मिरजेजी, ते देखील सुंदर अशा विचारासाठी. प्रेमाने बोलूया. सत्संगजी मोठ्या प्रेमाने बोला. बघा सत्संग मगापासून मागच्या रविवाराचाच जो तो महात्मा जिकर करत आहे सत्संगाची. सत्संगाची खूप सुंदररित्या निवेदन होतं. सत्संगाची ज्या ज्या ठिकाणी दास निवेदन देण्याच्या पोचला होता त्या ठिकाणी सत्संगाचे काही महात्म्याच्या तोंडातून शब्द निघून गेले. आकडा पुरा करणार का सत्संगाची थांबलो. त्या महात्म्याला सहज बोलून गेलो, महात्मा तुमचा जर खरोखर आशीर्वाद असेल तर संगती आकडा काय पार होईल. त्या महात्म्याच्या तोंडातून त्यावेळेला निघून गेलं होतं. दास आज म्हणतोय 525च्या पुढे चालतात ही सातसंगती गुरुची कृपा आहे. सातसंगती पण सातसंगती दासला ज्यावेळा 500च्या आसपास आकडा पोहोचला होता सातसंगती असं तर वाटत होतं की दास सातसंगती 500 पर्यंत पोहोचले का नाही. सातसंगती आदरणीय आपल्या गावचे तानाजी अप्पांना फोन केला, दत्ता महाराजांनी तर केला पण सातसंगती तरी पण 500ला पोहोचत नव्हता. आदरणीय आपले राजू महाराज सुपरचे त्यांना 500 जोपर्यंत होत नाही तोपर्यंत रक्तदान करत नव्हते. सातसंगती ज्यावेळा 500ला आले तर त्यांची बीपी वाढत होती. सातसंगती हा गुरुचा दरबार, सत्याचा दरबार आहे. सातसंगती दासला थोडं मन हिरक्यावं लागत झालं.
सत्संगचे आदरणीय आमच्या सगळे डॉक्टरांना फोन करा, महाराज येता काय? त्यांनी मागचा पुढचा नाही विचार करता सत्संगची आले आणि रक्तदान केले. त्याला 502 झाले होते, पण दासने ठरवलं आणखीन रक्तदान व्हायच्या अगोदर आणखीन एकाला केलं होतं, 503 झाले. आता हरकाला श्वास सोडायला हरकत नाही म्हटलं सत्संगची सुंदररित्या हा जो रक्तदानाचा कार्यक्रम झाला, सगळ्यांचा कृपा आशीर्वाद झाला. सगळ्यांनी आपले प्रयाणजी सांगत होते, ज्या ज्या ठिकाणी जात होते त्याला मोती साबणाचं उदाहरण देत होते सात्संगीचे आता दास मोती साबणाच्या पुढे जातोय. कारण सात्संगीजी महाराज सांगत होते की उठा उठा जाग आली, दिवाळी आली असं सांगत होते. पण सात्संगीजी दास पुढचं बोलतोय, उठा उठा 100% रक्तदान झाले. आता आपण पुढच्या समागमाच्या जोराला ताकदीने लावूया, सर्वांचा आशीर्वाद घेऊन समाज आनंदाने पार पडेल. प्रेमाने बोला. सुंदर असे सत्संगजी समर्पक विचार ठेवले. जशी अरदास प्रार्थना केली होती परम आदरणीय बाळासाहेब मेंढेजी, ते देखील थोडक्यामध्ये विचार आपले प्रकट करतील. तदनंतर दास अरदास प्रार्थना करेल. दोन्ही चरणामध्ये परम आदरणीय झुरे माताजी. प्रेमाने बोलूया. संत जन प्रेमाने बोला. जो आनंदाचा क्षण झाला, जण तो जिक्र करतोय की तो आनंदाचा क्षण, आणि तो आनंदाचा क्षण कायम जाईल आपल्या जीवनामध्ये येतच राहावा. सर्वांच्या सहयोगानं आपलं कर्म श्रेष्ठ होतं, कर्म महान होतं, पण सद्गुरूचा आशीर्वाद आपल्या कर्मातून तो दिसून येतो. सद्गुरूचा आशीर्वाद मिळाला, सर्वांच्या सहयोगानं ते रक्तदान शिबिर संपन्न झालं. येणारा समागम पण संपन्न व्हावा. पण संतांनो, कर्मावर विश्वास असणारे संतांनो, 2 मिनिटं घेतले की दास नेतो मांडके तुम्हाला माहिती आहे की हृदयरोग तज्ञ जे बाळासाहेब ठाकरे यांच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर नेतू मांडके साहेब, देव नाही म्हणणारे, देव नाही फक्त कर्मावर विश्वास होता पण देवावर विश्वास नव्हता. बघा, भरपूर बाहेरच्या देशातून हृदयावर शस्त्रक्रिया झाल्या, त्याचं नाव लौकिक झालं आणि दिल्ली सरकारनं त्याचा सत्कार ठेवला. कदाचित देव नाही म्हणत होते म्हणून देवांना तो सत्कार मंजूर नव्हता काही कुणास ठाऊक. फ्लॅट बुकिंग केली. फ्लॅट बुकिंग झाल्यानंतर थोडेसे अंतर गेल्यानंतर फ्लॅट मध्ये काही बिघाड झाला आणि फ्लॅट काही कारणास्तव खाली उतरली. नंतर म्हणलं आता किती वेळ आहे, म्हणजे जाण्यासाठी किती तास लागतात दिल्लीला. 4 व्हीलर बुक केली. बुक केल्यानंतर ड्रायव्हरने थोडंसं अंतर गेल्यानंतर ड्रायव्हर रस्ता चुकला. 10, 15, 20, 25, 30 किलोमीटर बाहेर गाडी गेली. तेव्हा त्याच्या लक्षात आले की गाडी दुसऱ्या मार्गाने चालल्या, गाडी परत घ्या आणि म्हटली की आता या वेळेला आपण पोहोचणार नाही. पण कर्मावर विश्वास होता पण देवावर विश्वास नव्हता. देव जगात नाही असं म्हणणारे ते कर्मधार स्वयंपाने 4, 4:30, 5 वाजले होते. 5 वाजता त्यांना एक त्या एरियामध्ये जंगलामध्ये असं झोपडी दिसली, घर दिसलं आणि त्या घरामध्ये आसरा घेण्यासाठी गेले. डोकावून बघितलं ते विधवा माताजी एक पाण्याची दोरी हलवत होत्या आणि पाण्याची दोरी हलवत असताना त्यांनी ते दृश्य त्या ह्याच्या खिडकीतून बघितलं. आवाज दिला, आम्हाला थोडा आसरा मिळेल का? ठीक आहे. त्यांनी विचारलं तुम्ही कोण, कुठून आला, काय, काही विचार नाही. त्यांना आसरा दिला आणि लगबगीने आतमध्ये गेले की अतिथी देवो भव म्हटल्या आणि चहा टाकण्यासाठी आत गेल्या आणि परत त्याचे कार्य ते पाण्याची दोरी ओढू लागले. पाण्यामध्ये काय होतं तिलाच माहित होतं. नितू मांडके डॉक्टर साहेबांना काय माहित नव्हतं. परत चहा करपून गेला. त्या कार्यामध्ये त्या मरून झाल्याने चहा करपून गेला. परत गेले म्हणजे चहा डॉक्टर साहेब म्हणजे हे आत्माजी अतिथी देव चहा करपलाय आणि तुम्हाला परत चहा ठेवते. डॉक्टरांनी प्रश्न 2 केले. म्हटले की चहा तुला राहू दे, चहा मी पिल्यासारखं. माझ्या 2 प्रश्नाची उत्तर द्या. तुम्ही जे कृत्य करताय ते पाळणा हलवते, त्या पाळण्यामध्ये काय आहे? ते म्हणजे त्या पाळण्यामध्ये श्री कृष्णाची मूर्ती आहे आणि माझा त्याच्यावर विश्वास आहे, देवावर विश्वास आहे की ते जे पाळण्याची दोरी ओढते त्या पाळण्यामध्ये तो श्री कृष्णाची मूर्ती आहे आणि ती मी दोरी ओढते. किती वर्ष झाले मी ते कार्य करते, पण मला माहिती आहे की तो देव माझ्या हाकेला धाव येणार. बघा, तुम्ही विश्वास महत्वाचा आहे. तुम्ही विश्वास कशावर ठेवताय, काय तुम्ही भक्ती किती करताय याला माहित नाही, तुमचा विश्वास किती एवढा महत्वाचा आहे. नितू मांडके जे म्हणले की
काही ते उलट बोलले. ते म्हणले तू काय करणार, हा देव काय करणार तुमच्यासाठी. तर ते म्हणले की माझा मुलगा 6 वर्षाचा मुलगा आहे, हातुडावर खिळून पडलाय, ते समोर आहे बघा. आणि असं मी ऐकलंय म्हणले की नीतू माडके एक हृदयरोग तज्ञ आहेत मुंबईमध्ये, भरपूर पैसा त्याच्याकडे द्यावा लागतो. माझी परिस्थिती गरीब आहे, मला मी ती करू शकत नाही, पण माझा विश्वास या देवावर आहे म्हणले. पटकन डोळ्यातून नीतू माडके साहेब डोळ्यातून पाणी आलं आणि म्हणले की तुला कुठं जायची गरज नाही, पण नीतीने मला फिरवलं, त्या देवाने मला फिरवलं आणि फिरवून इथं आणले की तुझ्या जो भाव, जो भोळा भाव आहे, जी भक्ती आहे ती कोल्हापूरला जावी. तोच नीतू माडके मी. आणि त्याला घेऊन बघा हृदयाच्या ऑपरेशनसाठी निघून गेले आणि त्यांच्या हृदयाच्या ऑपरेशनच्या मुलगा सक्सेस झालं. पण ती जी माताजी होती ती उठून ती नीतू माडके जे हृदयरोग तज्ञ आहेत, मी तुझ्या बाळाचं ऑपरेशन करतो म्हटले, देवाने मला पाठवलंय, तर त्याचाच चरण धरले नाही. बरेच संतांनी त्या पाळण्यामध्ये गेली, त्या श्रीकृष्णाच्या मूर्तीचे चरण धरले. भावे देव नकळे संदेह भाव असेल तर देव प्रसन्न, आणि त्या भावात आपण राहूया आणि संतुलन सुंदर असा भावगोळा साथी जशी दासने अरदास प्रार्थना केली होती परमादरणीय जुई माताजी सुंदर अशा गीतासाठी. तदनंतर दास अरदास प्रार्थना करेल परमादरणीय प्रियांका देसाईजी. त्या देखील 2 मिनिट विचारा. प्रेमाने बोलूया. सत्संगाची मध्ये प्रेमाने बोला. हृदयाच्या धडाडीला 72,000 नाडीला, हृदयाच्या धडाडीला 72,000 नाडीला, कोण चालवितो मगरे प्रिय गाडीला, कोण चालवितो मगरे प्रिय गाडीला, कोण चालवितो मगरे प्रिय गाडीला.
सुंदर असं सत्संगाची गीतातून भाव ठेवला. तशी अरदास प्रार्थना केली होती परम आदरणीय प्रियंका देसाईजी 2 मिनिटे विचारासाठी. तदनंतर दास अरदास प्रार्थना करेल परम आदरणीय सागर खोतजी, ते देखील सुंदर असे विचार. सत्संगाची प्रेमाने बोला. आरती. खरंच तुमचं आमचं परम भाग्य आहे की तुम्हाला आम्हाला इथं बसण्याचा मौका प्राप्त होतोय. या गुरुचा गुणान्वान करण्याचा मौका प्राप्त होतोय. गेले दीड तास झाले प्रत्येक जण हेच सांगत होते की रक्तदानाविषयी जिक्र करत होते. खरंच खूप छान आनंद वाटला. बघा मागच्या रविवारी 20 तारखेला एक उत्साह असल्यासारखं वाटत होतं. दिवाळी नाही, दसरा नाही की खूप मोठा कार्यक्रम. खरंच इतकं 1000 ते 1500 लोकांची सेवा करण्याचा मौका प्राप्त झाला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती तो आनंद होता. जे ते आपल्या म्हणजे पै पाहुण्यांना बोलवत होते, कोण आपल्या मुलाला बोलवत होतं, कोण आपल्या जावयांना बोलवून घेत होतं. प्रत्येकाला ती ओढ होती की आपलं 500चं टार्गेट पूर्ण व्हावं. खरंच खूप मोठी गुरुची कृपा होती आणि ते गुरुने आपल्याकडून करूनही घेतलेलं आहे. जसे की निवडणूक आल्यानंतर आपण निवडणूक झाल्यानंतर आपण त्या रिझल्टची वाट बघतो, तसं आपण 8 वाजेपर्यंत त्या रिझल्टची वाट बघत होतो की काय रिझल्ट येतोय. ज्यावेळेस 8 वाजल्यानंतर रिझल्ट आला की 525 आकडा पूर्ण झालेला आहे, त्यावेळेस खरंच चंद सरांनी म्हणले की बहीणजी खरंच फटाक्यांची माळ लावावी काय, इतका आनंद झालेला आहे. खरंच खूप छान वाटत होतं. तो इतकी मोठी स्पर्धा आपण जिंकलेली आहे की असं वाटत होतं. दत्ता महाराजांनी हे सांगितलं की आपल्याला की या वर्षी 500चं टार्गेट आहे, पुढच्या वर्षी आपण 1000चं टार्गेट पूर्ण करूयात. खरंच गुरुची कृपा आहे आपल्यावरती. आपण ही सेवा करण्यासाठी पात्र आहोत. खरंच गुरु ही आपल्यावर पुढच्या वर्षी ही सेवा करून घ्यावी हीच गुरुकडे अरदास प्रार्थना करते. सत्संगाची प्रेमाने बोला. सुंदर असा भाव ठेवला सत्संगाची. जशी अरदास प्रार्थना केली होती परम आदरणीय सागर खोतजी सुंदर अशा विचारासाठी. तदनंतर दास अरदास प्रार्थना करेल. पुढील निवेदन प्रेमाने बोलूया. प्रेमाने बोला. ज्या गोष्टीचा जिक्र होतोय दासी त्या गोष्टीचा जिक्र करतोय. गेल्या आठवड्यामध्ये जे भव्य असं रक्तदान शिबिर झालं सत्संगात, प्रत्येक महात्म्याने सत्संगाची, प्रत्येक महात्मा, प्रत्येक बहीणजी, भले सत्संग तो बालक असेल किंवा सत्संग वृद्ध असेल, प्रत्येकाने सत्संगाच्या त्या कार्यक्रमासाठी योगदान दिलं. म्हणून सत्संग हा कार्यक्रम योग्य अशा पद्धतीने, जसं आपण सत्संग ठरवलं होतं की 500+ जायचं, त्याच्यापेक्षा सत्संग 527 मॉडेल सत्संग हे होणं सत्संग शक्य नाही. जरी आपण बाहेर विचारलो, दासला सत्संग क्षेत्रातून बऱ्याच महात्म्यांचा सेवा अधिकाऱ्याचा फोन येत होता की इतकं सुंदर तुम्ही इतक्या संख्येपर्यंत पोहोचलाच कसं सत्संग. कारण एवढं महात्मा म्हणले ना त्या दिवशी सत्संगाची महात्मा की कोणत्याही एखादा खासदार असू दे, आमदार असू दे, त्यानं जरी एखादं रक्तदान शिबिर आयोजित केलं, त्याच्या शिबिरामध्ये सुद्धा सत्संगाची संख्या होत नाही. इतकी आपली झाली का तर सत्संग कुमारसंत महापुरुषांच्या सत्संगाची सहयोग आपण केवळ ना केवळ सत्संग. त्या दिवशी दास पाहत होता सत्संगाची ईच ना एव्हरी पर्सन सत्संगाची. त्या दिवशी तिथं सत्संग पळत होते, धावत होते की मला ही सेवा करायची आहे, माझी संख्या पोहोचली पाहिजे, माझी जी लिस्ट आहे ती 100% सत्संगाची आली पाहिजे. सत्संग या दया करा, कृपा करा. सत्संग सगळेजण खुश झाले. सत्संगाची सगळे खुश म्हणजे सत्संग सद्गुरू माताजी खुश आहेत. सत्संग सेवादारांचं काय सांगायचं. सत्संग सकाळी 8 वाजल्यापासून सत्संग रात्री 11:30 वाजेपर्यंत सत्संग कंटिन्युअस सेवा. आणि सत्संग सुद्धा सेवाच नाही तर सत्संग ब्लड डोनेशन सुद्धा सत्संगाने रक्तदान सुद्धा केलेलं होतं. तरी सुद्धा सत्संग इतकी सेवा करत सत्संगाची केवळ सत्संगाची सद्गुरू माताजीच्या कृपेनं त्यांच्या आशीर्वादानंच होते. आपण जर करायला गेलो सत्संग होणार नाहीये. मग असे महात्मा म्हणले ना की फक्त सत्संगाची तिथं पडून राहायचंय, झुकून राहायचंय. सत्संग करता करीता हा आहे आणि हा आहे सत्संगाची भावना जरी मनात ठेवली बस सत्संगाची होणारं कार्य एकदम सत्संग सुंदररित्या पूर्ण होऊन जातं. दया करा, कृपा करा. सत्संगाची वेळ झालेली आहे. दास काय जास्त बोलणार नाहीये, पण या सगळे जर सत्संग सद्गुरू मातांच्या नावाची हीच अरदास प्रार्थना करूया. हे माताजी आम्हाला जे त्या दिवशी सेवेची उणीव राहिली असेल परत कोणत्याही शासकीय कार्यामध्ये, अशा विशेष कार्यक्रमामध्ये, नवीन शासनाच्या भविष्यामध्ये येणाऱ्या रक्तदान शिबिरामध्ये ती उणीव भासू नये आणि अजूनही सुंदर पद्धतीने सेवा आमच्याकडून करून घ्या. शासनाचे प्रेमाने बोला. सुंदर असा भाव ठेवला सत्संगाची. निवेदन अगोदर दिलं होतं पण परम आदरणीय महात्मे सेवेत दंग होते सत्संगाची.
परत सत्संगजी निवेदन देतोय परमादरणीय श्रीकांत धामणेजी 2 मिनिटे विचारासाठी. तदनंतर दास अरदास प्रार्थना करेल परमादरणीय दत्तात्रय यादवजी, ते देखील 2 मिनिटे विचारासाठी. प्रेमाने बोलूया श्रीजी. परमादरणीय श्रीकांत धामणेजी. दुसऱ्यांदा निवेदन दिलं. प्रेमाने बोलूया. परत निवेदनामध्ये थोडासा बदल असला क्षमा प्राप्त करा. परम आदरणीय दत्तात्रय यादवजी 2 मिनिटे विचारासाठी. तदनंतर दास अरदास प्रार्थना करेल परम आदरणीय गजानन आलेटरावजी, ते देखील 2 मिनिटे विचारासाठी. बोल सद्गुरुमाता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की जय. प्रेमाने बोलूया जी. सत्संगाने मोठ्या प्रेमाने बोला. धन्याचं दिन झाले संतांचे दर्शन. खरोखरच सुंदर असा योग 20 तारखेला सत्संगाची गुरुकृपेमुळे तुम्हा आम्हाला प्राप्त झाला. जी सेवा करायला मिळाली ती 100% सर्वांनी केली सत्संगाची. म्हणून आज सांगली जिल्ह्यामध्ये नवे नवे निरंकारी मंडळामध्ये रक्तदानाच्या बाबतीत तरी सर्वांचे फोन सर्वांना यायला लागलेत की तुम्ही एवढी संख्येनं रक्तदान केलं कसं. दासला पण बऱ्याच जणांचे फोन आले होते, तेव्हा दास म्हणून गेला ही सद्गुरूची कृपा, तुम्हाला संत महात्म्यांचे आशीर्वाद. करता करविता गुरु आहे, आम्ही फक्त निमित्त मात्र आहे. सत्संगाची नाहीतर सत्संगी जरा हवा केली की आपल्याला बरं वाटतं सत्संगाची, पण नाही आहे. ज्यांचे मोठेपणा यातना कठीण. आता इथून पुढे 500च्या आत येऊन चालणार नाही आपल्याला. एकदा सत्संगाची पास झालं 10वी म्हणून 12वी सत्संग झालं करून चालणार नाही. आता टार्गेट मोठं ठेवावं लागणार आहे. त्यासाठी आपल्याला प्रयास करावा लागणार आहे की सर्वांची मनं जपावी लागणार आहेत. प्रत्येक सत्संगला पोहोचावं लागणार आहे. सर्वांची मिळून मिसळून एकोप्यानं राहावं लागणार आहे. कारण बाबाजींचं वचन आहे, मानवाचं होईल भलं जर एकोप्यानं राहता आलं. एकोप्यानं आपण कार्य केलं म्हणून हे कार्य सिद्धीच गेलं सत्संगाची. एका लोकांचं काम नाही आहे सत्संगाची. म्हणून आपल्याला काय करायचं, 100% योगदान प्रत्येक गोष्टीमध्ये द्यायचं आहे सत्संगाची. पण म्हणलंय सत्संगाची ज्या धनद्रव्य प्राप्तीसाठी मानव नित्य धावत असे, सद्गुरु सेवा करण्याने ते स्वतःच चालून येत असे. ज्या सुख शोधासाठी मित्रा तू सदैव धडपड करशी, सर्व सुखांची होईल प्राप्ती जडता प्रीती संताशी सत्संगी. तर असा हा सेवेचा मोठा सत्संगी सद्गुरुमाताजींनी आम्हाला दिलेला होता. पण सेवा करत असताना निष्काम आणि निरीक्षित सत्संगाची म्हणून हवे. सर्वांनी केली म्हणून सत्संगाची ते यश आपण गाठू शकतो सत्संगाची. नाहीतर सत्संगाची एक महात्मा होते आणि ते दररोज सत्संगला लवकर यायचे आणि संचलन करणारे महात्मा दररोज म्हणजे दर साप्ताहिकला काय करायचे, त्यांचे नाव घ्यायचे आणि सुंदर अशी सत्संगाची सुरुवात व्हायची गीतानं. आणि संचलन करणारे महात्मा म्हणायचे, वा शिवा काय सेवा झाली, काय गीत झालं. सगळेजण टाळ्या वाजवायचे. आणि सत्संगाचे एकदा मुखीने आदेश सोडला की म्हणले ह्या महात्म्यांचं पुढच्या वेळेला नाव घेऊ नका म्हणले. सत्संगाने झालं तसं संचालन करणारा महात्म्यांनी नाव घेतलं नाही. त्यावेळेला सत्संगाचे महात्मा नाराज झाले आणि त्यांना लगेच बोलून दाखवले, महात्मा जी क्या आप नाव घेने से भूल गए. परत सत्संगाची हा जी म्हटले त्यांनी आणि पुढच्या आठवड्यामध्ये पण नाव घेतलं नाही. पुढच्या आठवड्यामध्ये नाव घेतलं नाही म्हटल्यावर त्यावेळेला पण म्हटले, महात्मा जी आप अभी भी नाम लेने के भूल गए. हा जी म्हटले. पुढच्या आठवड्यामध्ये पण घेतलं नाही. तर लगेच हमरी सुमरीवर आले, महात्मा तुम्हाला जोगीचा आठ कोणी बनवला किंवा स्पीकर लिस्ट कोणी बनवली, लिस्ट मध्ये नाव घेऊन पण माझं नाव आलं नाही की सत्संगाची. त्याच्या पुढच्या आठवड्यात महात्मा गायब. म्हणजे सेवा करत असताना मला सेवा मिळते हा जर भाव ठेवून सेवा केली तर तिथं गुरु राजा आहे. तर माझी इथंच का सेवा लावली, माझी तिथंच का लावलीच का नाही. सत्संगाची वेळ पडेल तिथं आपण सेवा केली पाहिजे सत्संगाची. कारण गुरु ज्यावेळेला आमच्यावर खुश होतो ना तेव्हा आम्हाला सेवा मिळत असते सत्संगाची. हा भाव ठेवून सेवा करूया. वेळेनं मर्यादा गाठली आहे सत्संगाची. महात्माजींनी 2 मिनिटं दिली होती
माफ करा सत्संगजी, आजला पण सत्संग सेवा सिमरण अखेरच्या श्वासापर्यंत घडवायसाठी मोठ्या प्रेमाने बोला. सुंदर अशी सत्संगाची भाव सद्गुरूचे नीटवली जशी अरदास प्रार्थना केली होती परमादरणीय गजानन अजयरावजी 2 मिनिटे विचारासाठी. तदनंतर पुढील प्रेमाने बोलूया. सत्संगजी प्रेमाने बोला. सत्संगजी सर्व संत महापुरुष विषयी कृतज्ञता व्यक्त करत आहेत. खरोखर सत्संगजी ज्यावेळेला अर्जुन म्हणत आहे की मी यांना कसं मारू, त्यावेळेस श्रीकृष्णाने काय सांगितलं, ते ऑलरेडी अगोदरच मेलेले आहेत, फक्त तू करता भाव, फक्त तू निमित्त मात्र हो. सर्व सत्संगाची सेवा ही अगोदरच झालेली होती सत्संगाची, आणि त्याच्यामध्ये फक्त आम्ही निमित्त मात्र होतो सत्संगाची. सर्व करता करिता हा निरंकार आहे सत्संगाची. समर्थ सद्गुरूंना सत्संगाची फक्त आपल्याला निमित्त मात्र केलं आणि ती गोष्ट सत्संगाची पूर्णत्वाला गेली. खरोखर सत्संगाची आता दत्ता महात्माजी सुद्धा बोलून गेले की मी कोणी नाही, जे काय कोणी केले हे सत्संगाची याच्या पाठीमागे समर्थ सद्गुरूची साथ आहे. ह्या ही ज्या वेळेला सत्संगाची आपल्या मनामध्ये भाव येईल त्यावेळेस सत्संगाची सर्व काही ऑटोमॅटिक होत जातं. परंतु त्या ठिकाणी सत्संग मी आला की मग मात्र सत्संगाची तिथं ते कर्म सत्संगाची निष्फळ आहे. आणि म्हणून की सत्संगाची गुरुला सुद्धा आपली निष्काम सेवाच आवडते सत्संगाची. मग ती कोणतीही सेवा असते सत्संगाची, कोणत्याही प्रकारची सत्संगाची. आणि म्हणून की सत्संगाची गुरु त्या गोष्टीला खुश होतो की जसं म्हणते की सत्संग गुरु के नजदीक वही होता है जो गुरु वचनों का पालन करता है सत्संगाची. ना की सत्संगाची गुरुच्या गाडीत बसला, गुरुच्या सोबत फिरला म्हणून तो गुरुच्या जवळ नाही. जो गुरुच्या वचनाचं पालन करतो तो गुरुच्या नजदीक आहे म्हणून सांगितलं. मग आता सत्संग गुरु म्हणजे सत्संगाची समर्थ माताजी तुम्हाला येऊन सांगणार नाही गुरु कोणाच्या गटात आहे सत्संगाची, जे अधिकारी पद आहे. मग सत्संगाची मुख्य असतील, सेवादल असतील किंवा सत्संगाची अकाउंटचे इन्चार्ज असतील, त्यांना सत्संगाची विशेष अधिकार प्राप्त जर झाला असेल आणि ते सांगितले तर सत्संग ती पूर्व दिशा जर असेल तर मग मात्र सत्संग त्यांच्या रूपामध्ये आम्हाला गुरु बघायचा आहे. आणि म्हणून की सत्संगाची जसं म्हणते की गुरु के वचनों का जो पालन करता है तो गुरु के नजदीक होता है. ना की सत्संग गुरुच्या हाताला धरून फिरला म्हणून तो गुरुच्या जवळ नाही. गुरुच्या वचन जे आलं ते सत्संगाची ते माझ्यासाठी हितात आहे. हे ज्यावेळी भाव निर्माण होईल त्यावेळी सत्संग आम्ही गुरुच्या जवळ असेल सत्संगाची. आणि म्हणून की खऱ्या अर्थाने या सत्संगाची त्या जे सद्गुरूचं ध्यान आहे ते त्या सत्संगाची आम्ही पूर्णत्वाला जायचं असेल मोठ्या प्रेमाने बोला. सुंदर असा भाव थोडा सत्संगाची 5 ठाकरे परमादरणीय सागर चंदसरजी सत्कार शुभेच्छा देण्यासाठी सत्संगाची. त्यानंतर थोडं महात्मा परिवार सत्कारासाठी तयारी. प्रेमाने बोलूया. सत्संगाची मोठ्या प्रेमाने बोला. बघा सत्संगाची रक्तदानाचा जिकर होत आहे आणि त्याच रक्तदानाच्या सेवेमध्ये ज्यांनी तत्परतेने सेवा निभावली आणि आपणा सर्वांना एक चाकोरीबद्ध पद्धतीनं आणि एका जे गुरूंचे आदेश होते त्या आदेशाप्रमाणे ज्यांनी आपल्याला नेण्याचा प्रयत्न केला आणि जे टार्गेट होतं ते टार्गेट पूर्ण केलं, अशा सर्व महात्मांचा स्टेजवरून सत्कार होणार आहे. मी नावं घेतोय, त्यांनी पटपट फक्त सत्कारासाठी यायचं आहे. बेळंकीचे प्रबंधक परमादरणीय उदय पाटीलजी, प्रथम यांचा सत्कार होईल. पाटीलमामांचे जे सांगायचं झालं तर अगदी एक आठवडा झालं, एक आठवडा अगोदर आम्ही त्यांची तळमळ पाहत होतो आणि रक्तदान दिवशी तर बघितलं तर 2 व्हीलरनं सुद्धा आणि 4 व्हीलरनं सुद्धा अगदी पाटीलमामा इथं 1-2 मिनिट दिसायचे आणि 2 मिनिटानंतर परत गायब व्हायचे. कारण त्यांची धावपळ जी होती ती फक्त आणि फक्त रक्तदात्यांना शोधण्यापर्यंत होती. काही रक्तदात्यांना त्यांनी स्टँडवरून घेऊन आले
चला 1-2 मिनिटं रक्तदान करायचं आहे, चांगली सेवा आहे, त्यांना तिथं एक थोडंसं 2 मिनिटं श्रद्धेविषयी सांगून, विश्वासाविषयी सांगून तिथून नवीन महात्म्यांना सुद्धा त्या दिवशी त्यांनी घेऊन आले. त्यानंतर पुढचा सत्कार होईल परमादरणीय प्रबंधक महात्मे शिपूरचे बाळासाहेब मिरजेजी यांनी सुद्धा भरपूर प्रयास केला, कारण छोट्याशा गावामधून सुद्धा त्यांनी भरपूर असं मोठं रक्तदानाचं कार्य गुरुच्या आदेशाप्रमाणे त्यांनी देखील कार्य केलं. त्याचबरोबर संतोषवाडीचे परमादरणीय प्रबंधक महात्माजी अरुण शिंदेजी महाराज यांचा देखील इतर शेड्यूल सत्कार होईल. शिंदे बाबा तर गाडी अनाउन्सिंगची गाडी फिरवणं असेल किंवा कुठेही जायचं आदेश आला की सर्व काम सोडून अगदी आदेशाचं पालन करत होते आणि आपली सेवा निभावत होते. त्यानंतर मासाळवाडीचे प्रबंधक महात्मे परमादरणीय संजय गडदेजी यांनी देखील अगदी आपल्या तत्परतेनं त्यांनी देखील सेवा इतकं छान पद्धतीनं पार पाडलेली आहे. त्याचबरोबर आटपारकर वस्तीच्या प्रबंधक महात्मा परमादरणीय अश्विनी दोरमिशेजी यांचा देखील इथं सत्कार होतोय. यानंतर ज्या सेवा दलांच्यामुळं हा सर्व कार्यक्रम अगदी छान पद्धतीने पार पडला, कारण सेवा दल ज्यावेळेला काम करतो त्यावेळेला त्याच्या वरती कोणीतरी एका अधिकारी लागतो आणि या अधिकार पदाची खरोखरच छान पद्धतीने सेवा निभावल्याबद्दल परमादरणीय सागर खोची यांचा सत्कार इथं स्टेजवरून होत आहे. त्याचबरोबर परमादरणीय शारदा यादवजी यांचा देखील इथं सत्कार संपन्न होत आहे. त्याचबरोबर परमादरणीय गायत्री शिंदेजी यांचा देखील इथं सत्कार संपन्न होत आहे. खरोखरच सेवा दलांना अगदी प्रेमानं, कारण मगाशी सागर महाराज म्हणून गेले की सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत अगदी निश्चिंत भाव ठेवून त्यांनी आपली सेवा निभावली. खरोखरच एक शब्दामध्ये सुद्धा वर्णू शकत नाही अशी त्यांची त्या दिवशीची सेवा होती, कारण सर्व सत्संग चालती सेवेवरती चालते. मगाशी एक सांगता सांगता राहून गेलं, मिरजे महाराजांनी एक उपक्रम घेतला होता बघा की एक व्यक्ती 10 रक्तदाते. खरोखर तो उपक्रम छान होता, कारण मगाशीच यादव महाराज बोलून गेले की 10वी पास झालेलो आहे, आता आपल्याला 12वीची परीक्षा द्यायची आहे. त्यामुळं 12वीची जर परीक्षा द्यायची असेल तर एक महात्मा आणि 10 रक्तदान हे जर अनुकरण आपण अवलंबलं घेतलं तर 100% आपण 1000च्या वरती पोहोचू शकतो. त्यानंतर नारी सत्संग इंचार्ज परमादरणीय प्रियंका देसाईजी यांनी देखील सत्कार स्वीकारायचा आहे. नारी सत्संग सुरू केल्यापासून ते आतापर्यंत खरोखरच माता बहिणींची संख्या भरपूर वाढलेली आहे आणि ते चालवण्याचं उत्कृष्ट कार्य या बहिणी करत आहेत. त्याचबरोबर अकाउंटंट परमादरणीय मल्हारी पाटोळेजी यांचा सत्कार इथे संपन्न होत आहे, कारण त्यांचा सत्कार खरोखरच एक अकाउंटिंग करणं, इथं ज्या सेवा होत आहेत त्या निस्वार्थ सेवा होत आहेत. इथं ना कोणाला मानधन आहे ना कोणाला, प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने सेवा करत असतो. आणि असेच आमचे अकाउंटंट महात्माजी परमादरणीय मल्हारी पाटोळेजी यांचा देखील इथं सत्कार होत आहे. त्याचबरोबर मंडळाचे कॅशियर आणि मॉर्निंग सत्संगचे इंचार्ज परमादरणीय दत्तात्रय यादव महाराज यांचा देखील इथं सत्कार संपन्न होत आहे, कारण मॉर्निंग सत्संग जर म्हटली सकाळी उठायचं म्हटलं की अंगावर काटा येतो, पण हे सर्व जे महात्मे आहेत सकाळी बरोबर 5 वाजता येऊन मॉर्निंग सत्संग अगदी निश्चिंतपणे सुरू ठेवलेले आहे. बऱ्याच वेळेला महाराजांनी आम्हाला बोलवण्याचा प्रयत्न केला, पण सर्व्हिसमुळे आम्हाला देखील अडचण येत आहे. पण गुरुच्या चरणी एवढीच अरदास करतो की दासला सुद्धा मॉर्निंग सत्संग घडावी, कारण खरोखरच एक छान प्रकारची सेवा त्यांच्या हातून घडत आहे. दत्ता महाराजांची एकच मिनिटामध्ये सांगतोय की त्यांनी आपले जे कस्टमर आहेत त्या कस्टमरांची एक यादी बनवली होती आणि त्यांना कंटिन्यू फोन करून ते बोलवून घेत होते. त्यानंतर लंगर इंचार्ज परमादरणीय श्रीकांत धामणेजी यांचा देखील इथं सत्कार संपन्न होत आहे. त्यांचं कार्य खरोखरच उत्तुंग असं कार्य आहे. त्यांचा सर्व परिवारच या सेवेमध्ये होता, कारण खरोखरच त्या दिवशी अगदी प्रसादी, सकाळी प्रसादी वेगळी होती दिवसभरासाठी आणि रात्रीची प्रसादी परत वेगळी बनवली गेली होती. खरोखरच त्यांचं कार्य
उत्खननाजोगं होतं त्यांचा देखील इथं सत्कार संपन्न होत आहे. त्याचनंतर प्रकाशन इंचार्ज परमादरणीय तुकाराम आटपाडकरजी यांचा देखील इथं सत्कार संपन्न होत आहे. त्या दिवशी प्रकाशन लावणं असेल, पॉकेटमध्ये मासिक घालणं असतील, अशा सर्व गोष्टी त्यांनी इथं पार पाडल्या. त्यांचा देखील इथं सत्कार संपन्न होत आहे. त्याचबरोबर बाल सत्संग इंचार्ज ज्या मुलांना अगदी एक चाकोरीमध्ये आणणे, एका नियमावलीमध्ये आणणे, ही आतापासूनच बालमनापासूनच तयारी व्हावी यासाठी बाल सत्संग इंचार्जचे प्रमुख परमादरणीय जितेंद्र कोष्टी सरजी यांचा देखील इथं सत्कार संपन्न होत आहे. त्याचबरोबर सोशल वेलफेअर इंचार्ज परमादरणीय गजानन अजयरावजी यांचा देखील इथं सत्कार संपन्न होत आहे. गजानन महाराजांना त्या दिवशी नैसर्गिक प्रॉब्लेम आला होता, तरी सुद्धा त्यांनी तो प्रॉब्लेम अगदी वेळेमध्ये आटोपून आपली सेवा अगदी निश्चितपणे इथं निभावलेली आहे. त्यांचा देखील सत्कार संपन्न होत आहे. त्याचबरोबर ज्यांचा सत्कार अगदी शेवटी ठेवण्याचं कारण हेच होतं की एक बुजुर्ग महात्मा आहेत आणि त्यांची तळमळ अगदी रक्तदानाचं नुसतं तारीख जाहीर झाल्यापासून ते कामाला लागले होते आणि त्यांची यादी बघितली की आम्ही त्यांची चेष्टा देखील केली, पण महाराजांच्या चेहऱ्यावरती जरा देखील राग नाही, अगदी हसत आम्हाला उत्तर देत होते. त्या दिवशी फक्त आम्ही भेटलो की एवढंच विचारायचो, महाराज काय काय, त्यावर ते म्हणायचे फोनच कोण उचलून झाले. इतकं छान पद्धतीनं त्यांनी ती सेवा निभावली आणि रक्तदात्यांना अगदी घरातून बोलवतात त्या पद्धतीनं अगदी घरातून बोलवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. असे आपले परमादरणीय रोहिदास अजयरावजी महाराज यांचा देखील इथं सत्कार संपन्न होत आहे. खरोखरच त्यांच्या वयाकडे जर बघितलं तर वाटत नाही की ते बुजुर्ग आहेत. अजून सुद्धा एक 25 ते 30 वर्षाचे युवक वाटतात, कारण त्यांचं कामच तसं आहे. त्यांनी देखील आपला सत्कार स्वीकारावा असं मी त्यांना विनंती करतोय. त्याचबरोबर परमादरणीय गायकवाड महाराज यांचा देखील इथं सत्कार संपन्न होत आहे. त्यांनी देखील खूप अशी सेवा, त्यांना गायकवाड महाराजांच्या विषयी जर सांगायचं झालं तर कोणताही आदेश येऊ द्या, तो अगदी माझ्या गुरुचा आदेश आहे हा समजून, गुरुचा आदेश समजून अगदी निश्चितपणे सेवा पार पाडणारे ते देखील एक बुजुर्ग महात्मा आहेत. त्यांच्याकडे देखील त्यांच्या कार्याकडे जर बघितलं तर त्यांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं की अजून भरपूर वर्ष आहेत. कारण त्या दिवशी रविवारी आपल्याला सत्संगमधून स्टेजवरून विचार देखील तसे आले की आपण म्हातारे झालेलो नाही, अजूनही आपण एवढे वर्ष जगणार आहोत. त्यानंतर परमादरणीय पुणेकर माताजी यांचा देखील इथं सत्कार संपन्न होत आहे. या देखील बाल सत्संग इंचार्ज आहेत. यांनी देखील खरोखर छान पद्धतीनं सेवा आपली निभावलेली आहे. त्या दिवशी त्यांना देखील जी सेवा मिळेल, जो आदेश मिळेल त्या आदेशाचं पालन त्या करत होत्या. त्यांचा देखील इथं सत्कार संपन्न होत आहे. त्याचबरोबर आताच मला वाटतं 4 दिवस झाले असतील, संतोषवाडी गावच्या ज्यांना उपसरपंच पदी निवड झाली, नूतन उपसरपंच म्हणून ज्यांची निवड झाली, अशा परमादरणीय आशाताई कोडक नूतन उपसरपंच संतोषवाडी यांचा देखील सत्कार इथं स्टेजवरून संपन्न होत आहे. त्यांनी तो स्वीकारायचा आहे आणि आपलं जे कार्य आहे गुरु कार्यामध्ये जशा पद्धतीने आपण करत आहात तसं समाज कार्य देखील आपल्या हातून घडावं. आपल्या गावची सेवा देखील अगदी गुरु कार्यामध्ये जसं आपण निश्चितपणे सेवा करता त्याप्रमाणे तिथे देखील आपली सेवा घडावी हीच अरदास. त्याचबरोबर आज स्टेजचा सत्कार देखील या परिवारातर्फे केला जात आहे, तो त्यांनी करावा असे मी त्यांना विनंती करतोय. बोल सद्गुरु माता दीक्षा रविंद्र हरदेव जी महाराज की जय. आणि राजा असल्याशिवाय प्रजा चालत नाही आणि राजा जसा म्हटलं जातं जसा राजा तशी प्रजा, तसेच आमचे राजमुखी. कारण कधीही केव्हाही मी तर रात्री आदल्या दिवशी
बरोबर विचार करत बसलो होतो की रात्री मला 11:30 वाजता मुखी महाराजांचा फोन आला की सर काय झालं का, सगळी यादी कंप्लीट झाली का? तर महाराजांना म्हणलं महाराज तुम्ही झोपा आणि सकाळी लवकर तुम्हाला यायचं आहे आणि मी यादी कंप्लीट करून घेऊन येतो. पण शेवटी रात्री आणि परत मेसेज केला. म्हणजे सांगण्याचा भावार्थ इतकाच आहे की महाराज अगदी छोट्या छोट्या गोष्टीवर सुद्धा लक्ष ठेवतात. असे मुखी मिळणं खरोखरच आपण सर्वजण नशीबवान आहोत, कारण आपल्या सर्व संत महात्म्यांना असे मुखी मिळालेले आहेत. कारण वेळोवेळी ते प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला समजून घेतात आणि योग्य अशा दिशा देतात. आता ज्यांनी सत्कार घेतला त्या सर्वांना विनंती करतो 1 मिनिटामध्ये सर्वांनी यायचं आहे आणि महाराजांचा सत्कार करायचा आहे. हा सत्कार नसून एक आम्हा सर्वांना तुमच्याकडून आशीर्वाद मिळावा आणि असंच कामाला सर्वांना गती मिळावी, सर्वांच्या कार्यामध्ये अशीच सुधारणा होत राहावी, सर्वांना एक आशीर्वाद रूपी आपण गुरुचरणी अरदास करावी की आज 500 झालेले आहे, पुढच्या वर्षी 1000चं टार्गेट जर दिलं तरी अगदी हसत कबूल करावं, हसत ते पूर्ण व्हावं. कारण तुम्हीच आहात म्हणून ह्या सर्व गोष्टी घडतायत. म्हणूनच या सर्व सत्कार मूर्तींच्या हस्ते आपले ब्रांच मुखी परमादरणीय संदीप साळुंखे महाराज यांचा एक सत्कार संपन्न होत आहे. तो त्यांनी स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतोय. आज जे सत्कार केलेले आहेत हे सत्कार नसून आपणा सर्वांना एक प्रेरणा आहे, आपल्या सर्वांना एक दिशा देण्याचं काम केलं गेलेलं आहे. आपल्या सर्वांना एक थोडसे जबाबदारीची आणखी एक भर पडलेली आहे. कारण हा सत्कार नाही आहे, ही आपल्याला दिलेली एक जबाबदारी आहे. कारण आज आपल्याला मासिक देऊन एक रोप देऊन सत्कार केलेला आहे. हे रोप आपल्या घरामध्ये नेऊन लावायचं आहे, घरात पुढे नेऊन लावायचं आहे, त्याची निगा राखायची आहे आणि पुढच्या वर्षी ते रोप वटवृक्षासारखं फुललेलं दिसलं पाहिजे. कारण त्यासाठीच तुम्हाला हे रोप दिलेलं आहे. कारण आपण पुष्पगुच्छ घेतला तर तो कुठेतरी कोमेजून जातो, तो कोमेजून न जाता ती सावली, त्या झाडाला लागणारी फळं आपल्याला मधुर रसाप्रमाणे मिळतात. तसं आपण मधुर रसाप्रमाणे राहावं आणि जी काही सेवा पडेल, जी काही आपल्याला आदेश येतील त्या आदेशाचं आपण सर्वांनी पालन करावं हीच आपल्या चरणी दास अरदास करतोय. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना पुढील सर्व कार्यासाठी शुभेच्छा देतोय. आणि दास बोलता जर एखादा शब्द वेडावाकडा गेला असेल तर आपण सर्वांनी सुधारार्थ करणारा माफ करावा अशी अरदास करून दास इथंच थांबतोय. प्रेमाने बोला, प्रेमाने बोला. बघा सत्संगाची 3 ते 4 आध्यात्मिक क्षेत्र झाल्यानंतर ज्या महात्म्यांचा जीव त्या संत निरंकारी मिशन मध्ये चढला आणि कायमस्वरूपी सत्संगाची आपल्या या संतांच्या समवेत रमले असे परमादरणीय कॉम्प्युटर ऑपरेटर इंचार्ज महात्मे सागरचंद सरजी यांचा देखील सत्कार गुरुस्वरूप महात्म्यांच्या हातून करावा अशी त्यांना विनंती करतो. आखरी गीताची रचना एका चरणामध्ये परमादरणीय गोविदास आजेठरावजी घेतील. तदनंतर सर्वांची नावे मंगलाचरण. प्रेमाने बोलूया. संत जनानो प्रेमाने बोला. आनंदी आनंदाकडे, जिकडे तिकडे चोहीकडे संत जनानो बघा. आनंद गगनात मावेना आणि आनंद संजनानो पोटात मावेना. तसं संजनानो प्रत्येकाच्या जीवनामध्ये संत जनानो या सद्गुरूंना कृपा करावी आणि तसाच आनंद कायम संत जनानो ठेवावा. आणि हा सत्संग भाव भरून बाहेर भरला पाहिजे संजनानो असा सद्गुरूंना आशीर्वाद मागायचा. संजनानो प्रेमाने बोला. तुझी छत्र छाया ही दाताशीच राहू दे. तुझी छत्र छाया ही दाताशीच राहू दे. नांदू दे नांदू दे सार सुखाने नांदू दे. नांदू दे नांदू दे सार सुखाने नांदू दे. नांदू दे नांदू दे सार सुखाने नांदू दे. तुझ्या कृपेने करू दे हा सुखमय संसार, हा सुखमय संसार. सुख समाधान नांदाव हे घरदार, घरदार सदा आरत्या
सुखाने नांदू दे, नांदू दे, नांदू दे, सारे सुखाने नांदू दे. संजना प्रेमाने बोला. जय निरंकारची. प्रेमाने बोलूया. जय निरंकारची. परिचित नाव सत्संगाची दास समोर आहेत, पण आता वेळेनं मर्यादा गाठलेली आहे. स्पीकरने तर आठवड्याला सत्संगाची तयार होत असते. सर्व संत महात्म्यांच्या चरणी परत एकदा अरदास प्रार्थना आहे की बरोबर 7 वाजता सत्संग सुरू होते. तुम्ही सर्वांनी सत्संगाची 7 वाजता पोहोचून सद्गुरू स्वरूप महात्म्यांचा सद्गुरूचा सत्संगाची आशीर्वाद प्राप्त करावा. प्रेमाने बोलूया. सर्वांनी मंगलाचरणाला साथ देऊया. सत्संगाची मंगलाचरण झाल्यानंतर स्वयं माऊलीचे विचार होते. हे समर्थ परमात्मा, हे निर्गुण निरंकार, तू करता है जगत का, तू सबका कण कण में बस रहा, तेरा रूप तीन काल है सत्य तू, नित्य है संसार, घट घट वासी है प्रभु, अविनाशी करता, दया से तेरी हो सभी, भवसागर से पार, निराकार साकार तू, जग के पालनहार, है अनंत महिमा तेरी, दाता परमपार, परम पिता परमात्मा, सब तेरी संतान, भला करो सबका प्रभु, सबका हो कल्याण, भला करो सबका प्रभु, सबका हो कल्याण. सद्गुरु माता दीक्षा देव महाराज की जय. आदरणीय सत्संग मोठ्या प्रेमाने बोलूया. सर्वांनी बोलूया. खरोखर सत्संग तुमचं माझं परम भाग्य आहे की या समयाला सद्गुरु मातांच्या कृपेने या ठिकाणी सत्संग करण्याचं सौभाग्य तुम्हाला आम्हाला प्राप्त होत आहे. केवळ गुरुची कृपा आहे. बऱ्याच संत महापुरुषांनी अनेक गोष्टीचा जिक्र केला की गेल्या रविवारी आपण रक्तदान शिबिर या ठिकाणी संपन्न झालं आणि प्रत्येकानं सत्संग ज्यांचा सत्कार केलाय तेच केला की प्रत्येकानं सत्संगात लहानातला लहान बालक असेल किंवा वयस्कर जे बुजुर्ग महात्मा आहेत सत्संगात त्या प्रत्येक संत महापुरुषानं माता बहिणीनं सेवागत महापुरुष असतील किंवा बहीण जे असतील त्यांनी सत्संगात अतिशय तळमळीनं सत्संगात की आपला जीव ओतून सत्संगात हे कार्य माझं आहे, माझ्या घरचं कार्य आहे असं समजून सत्संगात प्रत्येकानं सत्संगात या ठिकाणी सेवा केली. दास प्रथमतः तुम्हा सर्वांचं सत्संगात मनापासून सत्संगात या ठिकाणी आभारी आहे. जे सत्संगात आज आले असतील आले नसतील अशा सर्वांचं सत्संगात मनापासून आभारी आहे. कारण सत्संगात एवढा मोठा सुंदर कार्य सत्संगात ते मानवतेचं कार्य सत्संगात या ठिकाणी संपन्न झालं. ना यामध्ये तुमचा साथ होता ना माझा साथ होता ना सत्संगात एक फक्त एक आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून सत्संगात प्रत्येकानं सत्संगात आपापल्या परीनं सत्संगात जेवढं योगदान देता येईल तेवढं सत्संग त्या ठिकाणी दिलं आणि ते सुंदर असं कार्य सत्संग त्या ठिकाणी संपन्न झालं. आणि हे कार्य संपन्न झाल्यानंतर सत्संग टार्गेट काय असे येतच राहतील सत्संगात जात राहतील सत्संगात पण सत्संगात एक डोळ्यासमोर आकडा ठेवलेला होता आणि सत्संगात तो आकडा पार करायचा या भावनेनं सत्संगात दासनं महिनाभर सत्संगात बऱ्याच संत महापुरुषांना काही ट्रेस केलं सत्संगात काही सत्संगात प्रेशर आणला सत्संगात किंवा अन्य काही केलं सत्संगात आणि सगळ्यांनी सत्संगात हा गुरुचा आदेश समजून सत्संगात
तो स्वीकारून सासंगत अगदी गुरुला सासंगत जसं खुश करता येईल असं सासंगत खुश केलं. म्हणून सासंगत दासला वाटलं सासंगत की प्रत्येकाचं कौतुक करावं, सासंगत कौतुक असावं, सासंगत कौतुक करायला पाहिजे. कारण प्रवचनामध्ये पण दास कधी कधी गेला तर सांगतो बघा सासंगत महापुरुषांना, कारण माता बहिणींची संख्या जास्त असते, तुम्ही बायकोचं कौतुक केला तर चांगलं काय तर खायला मिळते, नाही केला तर कधी कधी करत जावा बरं का. करायला काय जातं महाराज, कौतुक करायला काय जातं, कौतुक करायचं म्हणजे काय फार मोठं वजन उचलायचं काय करायचं आहे. सुंदर भाजी केली होती सासंगत, आज जेवण चांगलं झालेलं होतं, किंवा सासंगत एखाद्या सणाला गोडधोड सासंगत काहीतरी केलेलं असतं वेगळा पदार्थ, त्यावेळी म्हणायचा हा आज भारी झाले सासंगत, असं म्हणायला काय जातं सासंगत. असंच एकदा प्रवचनातून सांगितलं आणि सासंगत दास त्या दिवशी तो मुक्कामला होता आणि सासंगत एक सद्ग्रस्त आला दुसऱ्या दिवशी, म्हटलं महाराज काल तुम्ही सांगितला पण काल काय मी बायकोचं कौतुक केलं नाही, आज केलं तर चालतंय का म्हटलं सासंगत. आता बायकोचं कौतुक करायला काय मुहूर्त बघायला लागतोय का काय सांगायला लागतोय, म्हटलं काल केलं आज कर म्हटलं, त्याला काय अडचण आहे. म्हटलं ठीक आहे सासंगत. तो संध्याकाळी गेला सासंगत, जेवायला बसला सासंगत, बायकोनं ताट करून वाढलं सासंगत, त्याला आठवलं सासंगत आज आपण बायकोचं कौतुक करायचंय. सासंगत बायकोचं कौतुक करायचंय म्हटल्यानंतर सासंगत ती भाजीचा एक घास मोडला, खायला सुरुवात केली, म्हणला छान, म्हणला किती सुंदर भाजी केल्यास म्हणला सासंगत, किती सुंदर भाजी केल्यास, अप्रतिम म्हणला, मी असं कधी जेवलो नाही म्हणला, आपल्या लग्नाला 10 वर्ष झाली म्हणला, असा तू कधीच स्वयंपाक केली नव्हतीस, तेवढी सुंदर भाजी केल्यास म्हणला. आता एवढं कौतुक केल्यानंतर काय तर प्रतिक्रिया चांगली यायला पाहिजे, तुम्हाला वाटते ना एवढे कौतुक केल्यानंतर प्रतिक्रिया चांगली यायला पाहिजे. त्यावेळी म्हणले सासंगत तिकडनं प्रतिक्रिया आली की म्हटले गप गिळा. एवढं मोठं कौतुक आणि एका वाक्यात काय म्हटले गप गिळा. म्हणले सासंगत हा दुसऱ्या दिवशी परत मी तिथंच होतो, चहा प्यायला समोरासमोर बसलो आणि म्हणलं काय कौतुक केलास का, म्हणले केलं की म्हणले. म्हणलं काय झालं सासंगत, तिकडे काय प्रतिक्रिया आली, म्हणले काय सांगू म्हणले महाराज तुमचं ऐकलं आणि कौतुक केलं म्हणले सासंगत. ह्याला मी काय सांगितलं तर नुसतं कौतुक कर म्हणतो, त्याने काय म्हणलं 10 वर्ष खाल्लो नाही असं म्हणजे तिने 10 वर्ष घातलेली सगळी वाया, म्हणजे पुढं बोलायची लय सांगितलं तेवढं करायचं नाही पुढं, म्हणजे 10 वर्षाची काय गरज आहे का, 10 वर्ष बिचारीने करून काढल्या, 10 वर्ष संसार केलाय त्याचं काय कौतुक, 10 वर्ष केली नाही म्हणलं असं करून वाढलं. म्हणलं मग काय झालं, काय नाही म्हणलं, एका वाक्यात उत्तर आलंय म्हणलं गप गिळा. गप गिळा म्हटलं काय दोघांचं भांडण बिंडण झालं होतं काय, म्हणलं नाही म्हणलं महाराज भांडण बिंडण काय झालेलं, मग काय झालं म्हणलं सर, विचारलं काय झालं. त्यावेळी सासंगत कधी नाही ती भाजी शेजारने दिली होती, तुम्ही असा राहिला ती गंभीर होऊन सांगत होते, 2 दिवसापासून बोलणं नाही म्हटलं महाराज. तसं कौतुक काय कामाचं, काय कामाचं आहे का. सगळ्यांनी सासंगत गुरुच्या दरबारामध्ये सेवा केलेली आहे, राबलेला आहे सासंगत, त्यामुळं सगळी जर सासंगत तो उत्साह आहे, तो आनंद आहे, त्या आनंदाच्या भरामध्ये सासंगत आम्ही हुरळून जायचं नाहीतर हुरळून गेलं तर काय होणार, कौतुक अंगाशी. तुम्ही म्हणला महाराज एवढं वर्ष सेवा केली, मुखीनं माझं नाव पण घेतलं नाही, सासंगत ते काय कामाचं. सगळ्यांनी सासंगत आपापल्या परीने सगळ्यांनी सासंगत सेवा केलेली आहे. सासंगत कोणाचं नाव घ्यायचं कोणाचं सोडायचं सासंगत, कारण टार्गेट आपण म्हणत होतो, आपलं जे टार्गेट आहे ना ते जीवन मुक्तीचं टार्गेट आहे. आपल्याला त्या ठिकाणी त्या उद्दिष्टापर्यंत सासंगत आपल्याला प्राप्त व्हायचं आहे, की सासंगत एक निमित्त होतं, सासंगत हा एक प्रकार होता की सासंगत तिथपर्यंत पोहोचण्याचा, तर योगदान देण्याचा सासंगत, मानवतेच्या कार्यामध्ये सामील होण्याचा सासंगत तो एक प्रयास होता. म्हणून सासंगत हे शिबिर सासंगत गुरुच्या कृपेने गुरुच्या आशीर्वादाने सासंगत त्या ठिकाणी तो आम्हाला मिळालं सासंगत. म्हणून सासंगत असं निरंतर सासंगत सेवा येत राहते. फक्त सासंगत त्या सेवेला जागृत होऊन सासंगत निस्वार्थ मनानं सासंगत, मनामध्ये कुठलीही भावना नसताना सासंगत ते जीवन जगणं, ती सेवा करणं सासंगत, ह्याला गुरुभक्ती म्हणलेलं आहे सासंगत. कारण बऱ्याच जणांनी सांगितलं ना सासंगत आम्ही धरलं होतं सासंगत, ज्यावेळी आपण गुरुच्या
आपल्या मनामध्ये अहंकार असता, भाव असता, अहमपणा असता, तर सासंगत ती गोष्ट प्राप्त झाली नसती, ती सिद्ध झाली नसती. कारण ज्यावेळी सासंगत आपण निष्काम निश्चित भावनेनं सासंगत एकावेळी सेवा करतो ना, त्यावेळी सासंगत गुरु पण सासंगत त्याच्या हाकेला, सासंगत त्याच्या इच्छेला सासंगत धावून येतो. कोणाचाही स्वार्थ नव्हता म्हणून सासंगत ते गुरुनं सासंगत तुमच्या हाकेला होऊ दिली आणि गुरु सासंगत त्या ठिकाणी धावून आला. कारण अवतारवाणीमध्ये एक बंद आहे बघा, जिस सेवक के मन में किंचित भी अभिमान हो तो गुरु उसको साया नहीं करता, कहे अवतार ऐसा शिष्यास गुरु कभी नायक नाही होता. सासंगत की अवतारवाणीमध्ये म्हणतात की सासंगत असा कोणाच्या मनामध्ये जरी भाव आला तर सासंगत त्याला गुरु कधीही सहाय्य करत नाही म्हणजे गुरु कधीही त्याच्या हाकेला धावून जात नाही म्हणजे असा भाव आला तर. पण सासंगत आणि त्याचा रखवालदारा सासंगत त्याचा नायक, जसा की अर्जुनाचा रथ हाकणारा सासंगत श्रीकृष्ण सासंगत सारथी होता, त्याचा चालक होता, तसा सासंगत कधी होता ज्यावेळी अर्जुनाचा पूर्ण भाव सासंगत त्याच्यावरती होता त्यावेळी सासंगत. आणि ज्यावेळी सासंगत मग माझा गुरु कधी सहाय्यक होणार आहे, सासंगत माझा नायक कधी होणार आहे, ज्यावेळी सासंगत माझ्या मनामध्ये कुठलाही किंचित किंतु परंतु अभिमान असा भाव नाही आला तर सासंगत. कारण बऱ्याच संत महाप्रभूंनी दास या आठवड्यामध्ये फिरत होता, बऱ्याच संत महाप्रभूंनी सासंगत शिवपूर मध्ये पण सासंगत महात्मांचे विचार झाले की सासंगत गुरु शिखाचं जीवन कसं असतं. सासंगत महात्मा सांगत होते, ऋषी व्यासदेवजींचं उदाहरण सासंगत. महाराज नुसता आदेश आला बॉम्बे जाऊ, सासंगत काय सांगितलं, दिल्लीत आल्यानंतर सांगितलं सासंगत की आपल्याला मुंबईला जायचं आहे, अवतारसिंह महाराजांचं प्रमाण आलं. त्यावेळी सासंगत कुठलाही मागचा पुढचा विचार न करता सासंगत ऋषी व्यासदेवची सासंगत मुंबईला आले. सासंगत एवढंच नाही तरी सासंगत ज्यावेळी ऋषीची सकाळी सेविंग करत होते, दाढी करत होते, त्यावेळी सासंगत सद्गुरु तिथं आले आणि म्हणतायत की आपल्याला सत्संगला जायचं आहे. त्यावेळी ऋषीजी म्हणतायत की 2 मिनिटं थांबा, फक्त दाढी करतो आणि सासंगत मी येतो. सासंगत त्यावेळी सासंगत तिकडून सद्गुरु म्हणतायत नाही केली तरी चालणार नाही का. त्यावेळीपासून सासंगत त्या महात्म्यानं आपल्या दाढीला सासंगत गालाला ब्लेड लावलं नाही. सासंगत ती गुरुभक्ती आहे. सासंगत आज चिंतन मला करायचं आहे. सासंगत मी काय करतोय. सासंगत एवढंच नाही तरी आपल्या जवळ येऊन गेलेले आपण ज्यांचं दर्शन घेतलेलं आहे की देवराज बजाज साहेब सासंगत, तुम्ही आम्ही सर्वांनी सासंगत जवळनं बघितलेलं आहे. सासंगत त्यांना ब्रह्मऋषी पण म्हणायचे. सासंगत त्यांना सासंगत बाबाजींचा आदेश आला, आप बेंगलोर चले जा. काय सांगितलं, आपणाला बेंगलोरला जायचं आहे. सासंगत त्यावेळी ऋषीजी म्हणले नाहीत मी पाकिस्तानात आलोय, मला बेंगलोर मध्ये काय माझी ओळख नाही. सासंगत तिथं मी जाऊन काय करणार आहे. सासंगत जेवढं साहित्य होतं ते टाक्यामध्ये भरलं. सासंगत गुरुचा आदेश आलाय म्हणून माझ्यासाठी समजलं आणि सासंगत बेंगलोरला गेले. जिथं सासंगत फुटपाथ वरती राहायला लागलं, सासंगत फुटपाथ वरती राहिले. सासंगत तिथं सासंगत गुरुचा प्रचार केला आणि सासंगत आज जर बेंगलोर मध्ये बघितलं तर 7 मजली काचेची बिल्डिंग आहे. महाराज पोरं बाहेरल्या देशामध्ये ही कृपा कुणाची आहे. गुरुची आहे. मला सासंगत तो आवाज स्वीकारता आला पाहिजे. दासचं पण असंच झालं होतं, दास चुकतोय म्हणून सांगतोय. सासंगत दासला सांगितलं की म्हणलं महाराजांना मला काही कन्नड बोलायला नाही आणि दामणे महाराजांना सांगितलं सासंगत तुमचं तुम्ही नियोजन करा आणि आपण तिकडे जावा. त्यावेळी माताजी सहज बोलून गेल्या, म्हणले महाराज आम्ही तर जातोय म्हणले, तुम्ही जावा म्हणले यावेळी सासंगत आणि तिथं निवेदन देऊन या. धामणे माताजी सासंगत हक्कानं सांगतात आणि म्हणले की तुम्ही जावा म्हणले. महाराज आम्ही काय जाणार म्हणलं, तुम्हाला आदेश आला तुम्हाला जायला काय होते म्हणलं. सासंगत मनामध्ये जरा थोडा हे झालं. सासंगत म्हणलं मला काही कन्नड येतंय का. सासंगत माझी तिथे कोणाची ओळखी आहे, तुमची ओळखी आहे, तुम्ही जावा. त्यावेळी सासंगत नाही नाही म्हणलं तुम्हीच जावा. सासंगत म्हणजे दासला सांगायचं काय, ज्यावेळी सासंगत गुरु सांगत असतोय माझ्यासाठी सासंगत की बाबा तू जा तिथं, सासंगत तुझी गरज आहे, तुला तिथं जाऊन सेवा करायची. आणि सासंगत अक्षरशः सासंगत ते सत वचन म्हणून दास सासंगत मनामध्ये सासंगत निश्चय केला की म्हटलं मला गुरु सांगायला लागलाय आणि मला जायचं. सासंगत सत्संग 6 ते 8 होती. दासनं सासंगत जे संघ येणार होते त्यांना 2 वाजल्यापासून फोन करायला चालू केलं, म्हणजे आपल्याला 2 ला जायचंय सासंगत. आणि सासंगत महात्मा होते अरुणदादा त्यांचे सासंगत आम्ही बरोबर 2:30 पावणे 3 ला सासंगत त्या ठिकाणी पोहोचलो. आणि त्यानंतर तिथे गेल्यानंतर सासंगत त्या महापुरुषांची सेवा, तो आनंद. सासंगत म्हणले महाराज आम्ही 1 गाडी करून येणार होतो, आता तुम्ही आला म्हटल्यानंतर 2 गाड्या करून येणार म्हणले. ते पण बारके नाही म्हणले, क्लोजर करून येणार. मग सासंगत मला गुरु जागा करत होता की बाबा तुला तिथं जायचं आहे सासंगत आणि तो आवाज द्यायचा आहे.
मी म्हटलं असतं नाही तुमचं तुम्ही बघा, तरी सासंगत महात्मा गेले असते, पण सासंगत जो आनंद मिळाला असता. आणि अक्षरशः सासंगत ते संत महापुरुष या ठिकाणी आले, सासंगत रक्तदान करून सासंगत सेवा करून गेले सासंगत. मग सांगायचं काय, ज्या ज्या वेळी सासंगत माझ्यासाठी जो आदेश येईल, जो प्रमाण असेल, त्यामध्ये जर किंतु परंतु केलं तर सासंगत तो माझ्यासाठी प्रमाण असणार नाही. सासंगत त्याच्यामध्ये काहीतरी बिघाड होणार. मला सांगितलं इथं बस, तर मला इथं बसता आलं पाहिजे सासंगत. मला सांगितले मला ह्या सत्संगाला जा, मला त्या सत्संगाला जाता आलं पाहिजे ना. माझं सासंगत मी इकडं जातो तिकडं जातो, सासंगत काही किंतु परंतु सासंगत मनामध्ये आला नाही पाहिजे. त्यावेळी सासंगत त्याच्यासाठी गुरु सहाय्य होतो, त्याचा गुरु नायक होतो. दास सांगत नाही बाबा अवतारसिंग महाराजांनी त्यावेळी अवतारवाणीमध्ये सांगितलेलं आहे. मग चिंतन करा, सासंगत अशी सेवा जर केली तरी सासंगत आपल्याला आनंद मिळणार आहे. नाहीतरी सासंगत आपण जर मला जमत नाही, मला कळत नाही, सासंगत मला येत नाही, मला समजत नाही, हा भाव मनामध्ये झाला तर सासंगत हे काही चालणार नाही. कारण सासंगत संत कबीरजी पण म्हणतात सासंगत की गुरु दरबार में तकरार नहीं इकरार करो, इकरार करोगे तो दुनिया के सब सुख पाएंगे आणि तक्रार करोगे तो कहीं की न रह जाएंगे. काय म्हणजे की त्यावेळी सासंगत संत कबीराने सांगितले की गुरुच्या दरबारामध्ये सासंगत मला इकरार काय शिक्षक गेले की काय प्रेमाने बोला. इकरार म्हणजे काय, सासंगत मला त्या ठिकाणी गुरुला सासंगत जपता आलं पाहिजे, गुरु संग सासंगत मला त्या ठिकाणी संधान साधता आलं पाहिजे, गुरु मर्यादेमध्ये राहता आलं पाहिजे, गुरुचं गुण राहता आलं पाहिजे. त्यावेळी सासंगत सगळी सुख सासंगत त्यावेळी म्हणतात की सगळी सुख दुनियातली जेवढी बी सुख आहे तेवढी म्हणजे सासंगत की दुनियामध्ये तुमचं अस्तित्व सासंगत मी कोण तर आहे, मला काहीतरी सांगायचं आहे, माझं काहीतरी मला करायचं आहे अशी भावना झाली तर सासंगत काही अस्तित्व राहणार नाही. म्हणजे दासचा एक अनुभव आलेला सांगतो, प्रेमाने बोला. फोर व्हीलर सगळ्यांच्याकडेच आहे, दासकर पण आहे. सांगलीला चाललेलो होतो आणि सांगलीला जात असताना बायको म्हणतात साईडला बसणार, प्रेमाने बोला. आता मिरजेच्या जवळ गेल्यानंतर मी सीट बेल्ट लावला. काय केला, सीट बेल्ट लावला आणि बायकोला म्हटलं पट्टा लाव. बायको काय ऐकायला म्हणजे त्याला काय होते नाही लावला तर पोलीस पकडतील, पकडल्यावर बघू म्हणते. काय म्हणते, पकडल्यावर बघू. आता बायकोला पण सांगायचं मला, पकडल्यावर बघू म्हणून सासंगत ते वंटमोरी पारणाला बरोबर सासंगत गाडी वळवून स्टँडवरनं त्या अमरकांड्यापासून पुढे गेलो. बरोबर सासंगत पोलिसांनी सिट्टी मारली. आता सिट्टी मारली, सासंगत समोर आला. आता समोर आल्याला म्हटलं काय बेल्ट ठीक आहे म्हणता लावलाय. आता मी लावलेलाच होता म्हटलं ही काय लावलाय, तुम्ही लावलाय त्यांचं काय म्हटलं सासंगत. आता त्यांचं काय म्हटल्यानंतर म्हटलं ते काय माझं ऐकत नाही म्हटलं सासंगत. आता ते पण पोलीस म्हणते त्याला पावतेबुक सासंगत ते काय म्हणतात पावतेबुकच काय नाही चलन टाकलं ते गुण. आता त्याला झाकलं म्हटलं तुमचं पण बरोबर आहे. काय म्हटला, तुमचं पण बरोबर आहे म्हटलं. आता झाकलं आणि आता म्हटलं हा तो मुंडके काढला आणि म्हटला ताई आता सीट बेल्ट लावायचं कंपल्सरी झालंय. काय म्हणतोय, ताई सीट बेल्ट लावायचं कंपल्सरी झालंय. आता एक मी एक सोडतोय म्हटला, पुढला सोडल का काय सांगता येत नाही, तो बेल्ट लावा म्हटलं. आता एवढा दम दिले म्हटल्यावर लावायला पाहिजे की नाही, लावायला पाहिजे की नाही. काय नाही ती मुंडके बाहेर काढते तर लॉक काढलं, दरवाजा उघडला आणि महागड्या सीटवर जाऊन. आता महागड्या सीटवर जाऊन म्हणजे महागड्या सीटवर काही बेल्ट लावायला लागत काय सांगायचं कळालं. महागड्या सीटला काही बेल्ट लावायला लागत. तस मी माझंच खरं म्हणून बसलो तर काय चालत, कुठंतरी दंड होणार, कुठंतरी शिक्षा होणार. म्हणजे या अवस्थेतून जायला नको म्हणून माझा आलेला अनुभव सांगितला. आपणाला चलन होणार. तसं सासंगत गुरु दरबारामध्ये सासंगत मला गुरुची महती सासंगत मला जाणता आली पाहिजे. गुरु मला जो सांगतोय ना तो आदेश सासंगत मला पाळता आला पाहिजे. नाही पाळता आला तरी सासंगत मी कसं तरी गुंडाळून सासंगत गुरु मर्यादेमध्ये कसं राहतो हे जर दाखवायला गेलं तर ती गुरु मर्यादा होत नाही. सांगितलं सीट बेल्टला नाही मी महागच बसणार, सासंगत पण लावणार. तसं सासंगत नाही मी करणारच नाही, पण मी सासंगत सत्संगामध्ये बसणार. त्याला काय औषध नाही. कुठंतरी मला सासंगत त्या मर्यादेमध्ये राहता आलं पाहिजे,
गुरु आदेशामध्ये सासंगत राहता आलं पाहिजे, तरच सासंगत माझं जीवन सासंगत सुखी होणार आहे, आनंदी होणार आहे. तर सासंगत आपण त्या पैल तीरापर्यंत सासंगत गुरु मार्गाने सासंगत मला जाता येणार आहे. म्हणून सासंगत सांगितलं ना, सगळ्यांना प्रेमानं घेऊन जायचं आहे. प्रेम सासंगत आपली गुरु काय सांगतात की प्रेम की भाषा सर्वोत्तम भाषा म्हणलेलं आहे. प्रेमाची शिकवण सासंगत तुम्हाला आम्हाला कडेपर्यंत सासंगत नेते, पैल तीराला नेते सासंगत ना. आपण सासंगत इथं गुरुनं सासंगत तुम्हाला एका धाग्यामध्ये आणलेलं ना. सासंगत तुमची ओळख होती ना, माझी ओळख होती ना. सासंगत कोण कुठलं सासंगत फक्त एका गुरुच्या कृपेमुळं, एका गुरुच्या आशीर्वादामुळं सासंगत तुम्ही आम्ही इथे एकत्र आलेलो आहे. एकत्र बसतोय सासंगत, एकत्र सासंगत गुणारावाद करतोय, चर्चा करतोय, एकमेकाचं दर्शन घेतोय. गुरुची कृपा आहे सासंगत. बाहेर सासंगत निरंकारी मिशन सोडा, तुम्ही महाराज नाही असं समजा. सासंगत बाहेरच्या दुनियामध्ये आहे, संसारामध्ये आहे असं समजा. तुम्हाला कोण बहिणजी म्हणते बघा, तुम्हाला कोण महात्मा म्हणते बघा, कोण तुमचं सासंगत दर्शन घेतोय बघा. सासंगत बाजूला करा. सासंगत मी निरंकारी नाही, सासंगत मी बाहेर संसारिक आहे असं मनाला समजा. सासंगत कोण तुम्हाला आदर देते सांगा. कोणी नाही सासंगत, कुणी विचारत नाही सासंगत, कुणी तुम्हाला विचारणार पण नाही. फक्त सासंगत ही गुरुची कृपा आहे, गुरुची सवकात आहे, गुरुची सासंगत मर्जी आहे. म्हणून सासंगत आम्हाला या म्हणतात, बसा म्हणतात. सासंगत तुमचं चरण धुतायत, तुम्हाला मान देतायत, आदर सत्कार करतायत, ते गुरुकडे बघून करतायत सासंगत, ना तुमच्या कर्माकडनं. माझा गुरु भक्त आहे, माझ्या गुरुचं स्वरूप आहे म्हणून सासंगत ही सेवा चाललेली आहे सासंगत. आणि तो घट बघून सासंगत, त्या गुरुकडे बघून सासंगत इथपर्यंत सासंगत ही सेवा झालेली आहे. इथपर्यंत सासंगत हे रक्तदान झालेलं आहे. ना सासंगत माझ्याकडे बघून, ना सासंगत आणि कुणाकडे बघून झालेलं नाही. फक्त एक निरंकारी मिशन सासंगत, निरंकारी सद्गुरूकडे बघून सासंगत या ठिकाणी निष्काम भावनेनं सासंगत सेवा केलेली आहे. या वेळेनं आपली मर्यादा गाठलेली आहे सासंगत. सर्वांनी सासंगत आपण गुरु मर्यादेमध्ये राहूया. ज्या ज्या वेळी सासंगत असा आवाज येईल, ज्या ज्या वेळी सासंगत असा संदेश येईल, त्या त्यावेळी सासंगत मी त्या गुरुच्या हाकेला सासंगत त्या ठिकाणी धावून जाता आलं पाहिजे. मला सासंगत त्या ठिकाणी पळून जाता आलं पाहिजे. माझ्यासाठी गुरु मर्यादा सासंगत फार महत्वाची आहे. सासंगत गुरुचा आदेश उद्देश सासंगत फार महत्वाचा आहे सासंगत. म्हणून सासंगत तो आदेश पाहूया, जीवनामध्ये सासंगत आदेशाला महत्व देऊया आणि सासंगत आपला हे लोकांनी परलोक सुखी करूया. या परत एकदा सर्वांनी अतिशय तळमळीनं सासंगत, कारण महात्मा म्हणले खालीचा वाटा नाही पण त्याच्याही पेक्षा चांगलं, या भावनेनं सासंगत तुम्ही सर्वांनी सेवा केली. सासंगत गुरु सासंगत प्रति सासंगत निभावली आणि सासंगत त्याच्यावरती सद्गुरु खुश आहे. सासंगत सगळ्यांनी सांगितलं. बऱ्याच जणांचे फोन आले.